प्रभु का अति पवित्र नाम का महिमा हो। आणि प्रभूच्या अति पवित्र नावाचा गौरव असो। प्रभु ने हमको और एक अच्छा अवसर दिया है प्रभु का वचन को मनन करने के लिए। आणि प्रभूने अजून एक चांगली संधी आपल्याला दिलेली आहे त्याचं वचन मनन करण्याकरता। प्रभु का दास पृथ्वी आंध्रा में सेवा के लिए गया है, आप सबको याद किया, प्रार्थना में आप लोग भी याद रखना। आणि प्रभूचा दास तगजन ब्रदर आंध्रमध्ये प्रभूच्या सेवेकरता गेलेले आहे, तुम्ही प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण ठेवा। हम लोग जैसा इन दिनों में नासिक मंडली खास रीति से आत्मिक युद्ध के विषय में आप लोग वचन सुनते आ रहे हैं आणि नाशिकची मंडळी या दिवसामध्ये विशेष करून आत्मिक युद्धासंबंधाने वचन ऐकत आहे। और आत्मिक युद्ध का जो शैतान जो सबसे बड़ा जो लोगों को फोकस करता है या आक्रमण करके गिराने का कोशिश करता है वो प्रभु के दासों के ऊपर है। आणि आत्मिक युद्धामध्ये शैतान सगळ्यात जास्त आपला केंद्र बिंदू जे आहे ते प्रभूचे दास आहे। क्योंकि वो लोग हैं जो पहला युद्ध भूमि में हम जाते समय में पहले कुछ लोग आगे जाते हैं ना युद्ध को, वो आगे जाने वाले लोग जैसा जैसा रास्ता साफ करते हैं वैसे पीछे पीछे लोग, तो आगे जाने वाले लोग जो प्रभु के दास है रास्ता बनाकर ज्योति का प्रकाश देकर सुसमाचार का नींव डालकर मंडली बांधने का काम ये लोग सबसे आगे करने की वजह से खतरा सबसे आगे वालों को रहता है। आणि मग ज्याप्रमाणे युद्धामध्ये पुढे जे सैनिक जातात ते शूरवीर राहतात की ते पाठीमागच्यांकरता मार्ग तयार करत जातात, त्यांच्यावर सगळ्यात पहिले हल्ला होत राहतो। त्याचप्रमाणे आत्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रभूचे दास जे आहे ते मंडळीला मार्गदर्शन करत राहतात, वचनाची सेवा करत राहतात, प्रत्येक चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान वचनाच्या द्वारे देत राहतात, त्यांच्यावरच सगळ्यात पहिले हल्ला होतो। इसलिए ऐसे टाइम में मंडली का प्रार्थना प्रभु के दासों को बहुत मदद करता है। आणि मग याकरता मंडळीची प्रार्थना प्रभूच्या दासांना खूप सहाय्य करते। उसी आत्मिक युद्ध के विषय में हम लोग एक दूसरा रीति से आज हम लोग वचन मनन करेंगे। आणि तेच आत्मिक युद्धा संबंधाने एक वेगळ्या प्रकारे आपण वचन बघूया। आप लोग प्रभु का दया से बहुत अच्छा आत्मिक संदेश आप लोग सुनते आ रहे हैं। आणि देवाच्या कृपेने तुम्ही खूप चांगला आत्मिक संदेश ऐकत आले पार्ट आहात। 10 हो गया ना अभी 10 पार्ट, मतलब उतना गहरा 10 गुना संदेश आप लोग सुनते आ रहे हैं आणि 10 पट संदेश तुम्ही ऐकत आले आहात। हम लोग दूसरा कोरिंथी 10वां अध्याय से आज हम लोग थोड़ा मनन करेंगे। आणि दुसरे करंदीकराचं पत्र त्याच्या 10 अध्यायामधून आपण मनन करणार आहोत। जिस रीति से हम लोग अधिकतर आत्मिक युद्ध के संबंध में हम लोग वचन समझते हैं, ग्रहण करते हैं, थोड़ा अलग रीति से आज हम देखेंगे या अलग एंगल को हम देखेंगे। आणि ज्या प्रकारे आपण आत्मिक युद्धा संबंधाने ऐकत आलेलो आहोत त्याच्यापेक्षा थोडस एक वेगळ्या दृष्टिकोनाने आपण पाहणार आहोत। इसके लिए शैतान अधिकतर ऐसा टाइम आत्मिक युद्ध का विषय आता है तो शैतान क्या करेगा, वो पूर्ण रीति से कोशिश करेगा कि जो वचन बोलने वाला व्यक्ति है उसका वचन सुनने वालों का कान में सही रीति से ना सुने या सही अर्थ ना समझे। आणि आत्मिक युद्धा संबंधाने ज्या वेळेला प्रचार केला जातो त्यावेळेला सैतान काय कार्य करतो की जे वचन प्रभूच्या दासाच्या द्वारे येणार आहे ते ऐकणाऱ्याच्या कानामध्ये बसू नये किंवा आलं तरी ते त्यांना समजू नये। इसलिए जैसा मैं प्रार्थना पूर्वक प्रभु की उपस्थिति में मैं सोचा कि क्या विषय होगा, प्रभु ने खुद ये अध्याय को मेरे सामने खोलकर दिया तो मैं शॉक हो गया। क्योंकि मैं सोचने लगा नासिक मंडली में आत्मिक युद्ध का टॉपिक विषय में कोई कमी नहीं है, फिर प्रभु आप क्यों मुझे अध्याय दिया, मैं अपने आप में मैं मनन कर रहा था। आणि मग ज्या वेळेला वचन वाटण्याकरता मी तयारीमध्ये बसलो होतो त्यावेळेला प्रभूने मला अध्याय दिला, त्यावेळेला मी अशा प्रकारे विचार केला की नाशिकच्या मंडळीमध्ये आता आत्मिक युद्धा संबंधाने चाललेला आहे आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे असं मी स्वतःला विचारत होतो। लेकिन प्रभु ने क्योंकि यह वचन दिया तो मैं सिर्फ एक पात्र हूँ, मेरा काम क्या है वो मिला हुआ पात्र को आप लोगों में बांटे बहाए आप लोगों। आणि मी एक फक्त पात्र आहे की जे मिळालेलं आहे प्रभू पासून ते तुम्हाला सांगणं। इसलिए प्रार्थना पूर्वक हम आगे बढ़ेंगे आणि प्रार्थना पूर्वक आपण पुढे चालूया। उसका दूसरा कोरिंथी 10 का 3 से 5 जब हम पढ़ते हैं, आणि दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 10 अध्याय 3 ते 5 वचन ज्या वेळेला आपण वाचतो। क्योंकि यद्यपि हम शरीर में चलते फिरते हैं, हाँ तो भी शरीर के अनुसार नहीं लड़ते। हाँ क्योंकि हमारी लड़ाई के हथियार हाँ शारीरिक नहीं, हाँ पर बड़ों को ढा देने के लिए हाँ परमेश्वर के द्वारा सामर्थ्य है। हाँ इससे हम कल्पनाओं का हाँ और हर एक बुरी बात का हाँ जो परमेश्वर की पहचान के विरोध में उठती है हाँ। खंडन करते हैं हाँ। और हर एक भावना को पेश करके हाँ। मसीह का आज्ञाकारी बना देते हैं। प्रेरित पौलुस को ये 5वां वाक्य बोलने के लिए उसके पीछे एक बहुत बड़ा बैकग्राउंड उनके लाइफ में आया। आणि हे 5वं वचन बोलण्याकरता प्रेषित पौलाला त्याच्या पाठीमागे खूप असा प्रकारे इतिहास आला। क्योंकि कोरिन्थिय मंडली जब पौलुस वहां पर विजिट करता था, विजिट करने के बाद चले जाने के बाद कोरिन्थिय मंडली पौलुस के खिलाफ हो गए।
आणि प्रेषित पौल कुरिन्थीकरांच्या मंडळीमध्ये येत असे, त्या ठिकाणी वचनाची सेवा करत असे आणि ज्या वेळेला परत जात असे त्यावेळेला काय झालं की कुरिन्थीची मंडळी जी आहे ते पौलाच्या विरोधात झाली। तो उसका मेन कारण यह था कि झूठा उपदेशक लोग, पौलुस जाने के बाद बहुत से झूठे उपदेशक लोग ने आकर मंडली में अलग रीति का वचन बांटकर, तो पौलुस ने जो सच्चा क्रूस का संदेश का जो वचन दिया था उसको दबाने रीति वाला वचन बोलकर लोगों को भरमा दिया। आणि मग पौल गेल्यानंतर काय झालं की दुसरे एक वेगळे उपदेशक आले आणि त्यांनी पौलाने जी वधस्तंभाची कथा लोकांना सांगितलेली होती त्याच्या विपरीत अशी एक वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना ते उपदेश म्हणून शिकू लागले। उदाहरण के लिए वही दूसरा कोरिन्थी 11:4 में वहां पर पौलुस अपना दिल की बात वहां पर बताता है। आणि दुसरे कुरिन्थीकरांचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये आपण पाहतो, यदि कोई तुम्हारे पास आकर देखो, यदि कोई तुम्हारे पास आकर किसी दूसरे यीशु का प्रचार करता है, जिसका प्रचार हमने मतलब पौलुस ने और बाकी यरूशलेम से आया हुआ प्रेरित लोग जो अपोल्लोस है, पत्रोस है, वो लोग ने नहीं किया, या कोई और आत्मा तुम्हें मिले या कोई और आत्मा मिले जो पहले न मिला था, जो पहले नहीं मिला था, या और कोई सुसमाचार सुनाए हाँ, जिसे तुमने पहले न माना था, पहला नहीं माना था लेकिन अब मान लिया, तो तुम उसे सह लेते हो। तुम लोग क्या कर रहे हो? उसको सह लेते क्या करना चाहिए था? हाँ, ऑपोजिट रहना चाहिए, उसके विरुद्ध रहना चाहिए, उसको बलवा करना चाहिए, लेकिन उन लोग क्या किया? स्वीकार लिया। आणि मग ज्या वेळेला तुमच्याकडे वेगळा येशू, वेगळा आत्मा आणि वेगळा सुसमाचार येतो त्या वेळेला तुम्ही काय आहे त्याच्या विरोधामध्ये जायला पाहिजे, पण तुम्ही ते स्वीकारता। यह है वहां पर कोरिन्थिय मंडली का आया हुआ एक गिरावटी का अवस्था। आणि कोरिन्थीय मंडळीच्या पतन होण्याची आलेली ती एक अशी अवस्था तो आहे। ये अवस्था की वजह से ये हम लोग यहाँ पर एक ही बात, एक्चुअली ये दूसरा कोरिन्थी बोला तो अध्याय पहले से शुरू होता है, पौलुस तो पहले से ही कोरिन्थीय मंडली का अवस्था जानता है, तो इसलिए धीरे धीरे एक एक अध्यायों में लिख लिख कर फिर 11 अध्याय में आया हो। आणि कोरिन्थीची मंडळीची अवस्था पौलाला पहिल्यापासून माहित आहे, तो एक एक अध्याय लिहित शेवटी मग या 11 अध्यायापर्यंत आला तो। एक्चुअली ये बाइबल में हम लोग को अध्याय और वचन जो है एक तरफ से आशीष भी है, एक तरफ से श्राप भी है। आणि बायबल मध्ये अध्याय आणि वचन जे आहे ते एक प्रकारे आपल्याला आशीर्वाद पण आहे आणि एक प्रकारे श्राप तो पण इसको आहे। हम लोग आत्मिक रीति से अगर हम लोग ये भागों का अगर हम नहीं ग्रहण करेंगे तो ये वचन श्राप बन जाएगा। आणि आत्मिक रीतीने देवाचं वचन जर आपण स्वीकारणार नाही तर ते आपल्याकरता श्राप होईल, क्योंकि अक्षर क्या करेगा? मारता है। कारण शब्द मारतो। तो जब शुरुआत में जब पौलुस ने जब खत लिखा, वो अध्याय देखकर नहीं लिखा था, एक ही खत लाइन से लिखा था। आणि मग ज्या वेळेला पौलाने पत्र लिहिलं होतं त्यावेळेला असं त्याचे अध्याय करून त्याचे नव्हतं लिहिलं तर सरसकट लिहिलं होतं। 300 साल के बाद सन 300-400 साल में अध्यायों को डाला, आणि मग 300-400 वर्षानंतर मग ते अध्याय असे टाकण्यात और आले। वो 300 के 500-800 साल के बाद एक प्रभु का दास ने उसमें वचन को जोड़ा। आणि मग त्याच्या 400-500 वर्षानंतर एका प्रभूच्या दासाने ते वचनाचं विभाजन केलं। तो वचन जब डालते समय में वो दास का उद्देश्य क्या था कि कौन सा वचन कहां पर है, हम लोग समझ सके, पहचान सके, याद कर सके, वो आसानी हो सके, इसलिए भाग लिखा था। आणि मग ते वचन टाकण्याच्या पाठीमागे उद्देश हा होता की कुठलं वचन कुठे लिहिलेलं आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे मेमोराइज राहायला पाहिजे, म्हणून तसं केलं। तो इजी होगा। परमेश्वर ने जगत से इतना प्रेम किया कि उन्होंने एकलौता पुत्र दिया। कहां पर लिखा? हम लोग को जल्दी से मालूम है, यूहन्ना 3:16। आणि मग ज्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, हे कुठं लिहिलेलं आपल्याला माहित आहे, योहान त्याचा 3रा अध्याय त्याच्या 16 वचन। लेकिन अध्याय और वाक्य लिखाएगा नहीं तो हम लोग को पूरा यूहन्ना का किताब पढ़ना पड़ता था। आणि अध्याय आणि जर त्याचं वचन जर लिहिलं नाही तर मग सगळं आपल्याला योहानाचं पुस्तक वाचावं तो लागलं असतं। ये आशीष हमको मिला कि हम लोग फटाक से वचन ढूंढ सकते हैं। आणि आपल्याला हा आशीर्वाद मिळाला की आपण एकदम ते वचन वाचू शकतो, काढू शकतो। लेकिन लोग अधिकतर जब वचन पढ़ते समय में एक ही वचन पे फोकस करता है, ऊपर का बैकग्राउंड क्या है, उसका इतिहास क्या है, वो लोग नहीं पढ़ने की वजह से वो बैकग्राउंड, वो कनेक्शन मिस हो जाता है। सिर्फ एक ही वचन पे फोकस करता है, वो एक श्राप जैसा बनता है, क्योंकि बैकग्राउंड समझे बगैर अगर हमने वचन पढ़ा तो वचन का सही अर्थ या इंटरप्रिटेशन हो जाता है। आणि मग लोक ज्या वेळेला वचनाच्या द्वारे शिकवत राहतात त्यावेळेला काय करतात की एखादं वचन घेतात आणि त्या वचनाच्या संदर्भात सगळं काही सांगत राहतात, पण ते वचन ज्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे, कुठल्या संदर्भात आलेलं आहे, हे जर आपण न जाणून घेता जर वचन जर शिकवलं तर काय
होतं की ते आपल्या श्रापाचं कारण होतं. तो कभी भी हम लोग खुद का अभिप्राय का इंटरप्रिटेशन बाइबल में अनुवाद नहीं करना चाहिए. पवित्र आत्मा का सहायता होना चाहिए. आणि कधीही आपलं मत आपण वचनाच्या घोषणा करत असताना आपलं मत प्रकट नाही करायचं, तर पवित्र आत्मा आपल्याला ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे आपण बोलायचंय. क्योंकि आज लोग अपना सेल्फ खुद का अनुवाद का रीति में जाने की वजह से ही तो इतना सारा संगठन है ना. आणि लोकांनी आपले वेगवेगळे मत मांडण्यात आले, त्यामुळेच एवढ्या सगळ्या संघटना निर्माण झाल्या. तो यहाँ पर पौलोस, यहाँ पर एक विषय, पौलोस के जीवन में एक बहुत बड़ा आत्मिक युद्ध यहाँ पर आ रहा है और वो उसको पहचान कर आइडेंटिफाई करके कोरिन्थिय मंडली को बता रहा है कि क्या इशू क्या है आपका. आणि पौलोसच्या जीवनामध्ये खूप मोठं आत्मिक युद्ध आलं आणि ते जाणून घेऊन कोरिन्थच्या मंडळीला या ठिकाणी तो लिहित आहे. तो वो कहता है कि सब प्रकार का जो विचार या कल्पनाएं जो परमेश्वर के ज्ञान के खिलाफ आया है, उस सबको तुम लोग क्या करना चाहिए, खंडन करने सीखना चाहिए. लेकिन तुम लोग क्या किया, स्वीकारने लगे. आणि मग परमेश्वराच्या ज्ञानाच्या विरोधामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्या सर्व गोष्टीचं तुम्ही काय करायला पाहिजे, तर खंडन करायला पाहिजे. पण तसं न करता तुम्ही त्याचा स्वीकार करताय. और ये तुम लोग ने विचार बना बना कर क्या किया, वाक्य 4 में उसका एक किला बना दिया, एक बड़ा गढ़ बना दिया. गढ़ और किला बनाकर उसमें तुम लोग राजा महल बनाकर जी रहे हो तुम लोग. आणि मग या सर्व देवाच्या वचनाच्या विरोधाच्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही स्वीकारत करत करत काय केलं, त्याचा एक मोठा किल्ला बनवला आणि मग त्या किल्ल्यामध्ये राहून तुम्ही एक राजाप्रमाणे राहता. उसको तोड़ने की बजाय तुम लोग उसको बांधकर स्वयं में तुम लोग जी रहे हो. आणि तुम्ही ते तोडायला पाहिजे, पण ते न तोडता तुम्ही स्वतः त्याचं बांधकाम करत आहे आणि त्याच्यामध्ये जगत आहे. ये एक रीति का एक आत्मिक युद्ध के बारे में पौलोस यहाँ पर बता रहे हैं. आणि एक प्रकारे आत्मिक युद्धा संबंधाने या ठिकाणी पौल सांगत आहे. हम लोग आत्मिक युद्ध अधिकतर हम लोग सोचते समय में क्या सोचते हैं, शत्रु सामने से हमें आक्रमण कर रहा है करके. आणि आपण युद्ध म्हटलं म्हणजे काय की शत्रू समोरून आपल्यावर आक्रमण करत आहे. लेकिन यहाँ पर इस अध्याय में पौलोस सामने से या एक दुश्मन जो सामने से है उसके बारे में नहीं बोल रहा है. तुम लोग आणि या 10 अध्यायामध्ये आपला शत्रू आपल्या समोरून वार करत आहे याच्या संबंधाने नाही म्हणत आहे, परंतु तुम लोग खुद ही अपने लिए एक शत्रु हो करके ऐसा एक पहचान पौलोस उनके जीवन में वचन के द्वारा ला रहा है. आणि तुम्ही स्वतःचे शत्रू झालेले आहात. ही जी शिकवण आहे, ही जी गोष्ट आहे ती वचनाच्या द्वारे प्रेषित पौल त्यांना समजून सांगत आहे. हम लोग अधिकतर शैतान हमारा सबसे बड़ा शत्रु है बोलकर हम लोग उसके साथ युद्ध करने के लिए जाते हैं. आणि शैतान आपला सर्वात मोठा शत्रू आहे म्हणून आपण त्याच्याशी युद्ध करायला जातो. क्योंकि वचन पढ़ते हैं ना रोमियो में, प्रभु ने अपने शैतान को अपने पैरों तले रख दिया, इसको हम लोग उसको रोकते हैं यीशु के नाम से, लहू के नाम से, सब वचन और मंत्र बोलकर हम लोग शैतान को गिराने देखते हैं. आणि मग ज्याप्रमाणे रोमकराच्या पत्रामध्ये जसं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला आपल्या पायाखाली तुडवलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण लगेच युद्ध करायला जातो. परंतु हमारा स्वयं ही एक शत्रु है जो प्रभु में बढ़ोतरी के लिए एक रुकावट लाता है करके, ये बात का अगर पहचान नहीं है तो हम लोग क्या हो जाएगा, तुरंत हम शैतान का मित्र बन जाएंगे, शत्रु नहीं बनेंगे. आणि आपणच आपले एक शत्रू आहे. जोपर्यंत ही गोष्ट आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण खरं आत्मिक जीवनामध्ये वाढू शकणार नाही. तर मग आपण काय करू, आपणच सैतानाचे मित्र होऊन सैतानासोबत कार्य करू. तो वहां पर 10 का, वही दूसरा कोरिन्थी 10 का 7 से एक्चुअली पूरा अध्याय पढ़ना चाहिए, लेकिन उसमें 10 का 7 से 11 पढ़ेंगे तो थोड़ा आइडिया हमको मिलेगा वहां पर. आणि दुसरे करंथीकराचं पत्र 10 अध्याय 7 ते 11 वचन. तुम उन्हीं बातों को देखो तुम उन्हीं बातों को देखो जो आंखों के सामने है. हाँ यदि किसी को अपने पर यह भरोसा हो हाँ कि मैं मसीह का हूँ, हाँ तो वह यह भी जान ले हाँ कि जैसा वह मसीह का है वैसे ही हम भी है. हाँ क्योंकि यदि मैं उस अधिकार के विषय में और भी घमंड दिखाऊं हाँ जो प्रभु ने तुम्हारे बिगाड़ने के लिए नहीं पर बनाने के लिए हमें दिया है, तो लज्जित न होगा. पर मैं इसलिए कहता हूँ कि पत्रियों के द्वारा तुम्हें डराने वाली न ठहरूं. हाँ क्योंकि वे कहते हैं हाँ उनकी पत्रियां तो गंभीर और प्रभावशाली है, हाँ परंतु जब वह सामने होता है तो वह देह का निर्बल और वक्तव्य में हल्का जान पड़ता है. हाँ जो ऐसा करता है हाँ वह यह समझ रखे हाँ कि जैसे पीठ पीछे पत्रियों में हमारे वचन है, हाँ वैसे ही तुम्हारे सामने हमारे काम भी होंगे. हाँ, ये किसके बारे में पौलुस कह रहा है? आणि पौल हे पुन्हा संबंधाने सांगत आहे. 10 फिर से पढ़ना. 10 वचन पुन्हा एकदा वाचा. क्योंकि वे कहते हैं
क्योंकि वे कहते हैं, कौन कहते हैं? कोरिन्थी वाले कोरिन्थियों मंडली के लोग पौलुस के बारे में क्या कहते हैं? पत्रियों को गंभीर और पत्र पौलुस लिखेगा तो क्या है? बहुत ही गंभीर है, वजनदार है, क्या आत्मिक वचन दे रहा है करके। आणि मग पौल जे काही पत्र लिहितो त्याच्यामध्ये खूप वजन आणि सामर्थ्य पण आहे. परंतु परंतु जब वह सामने कोरिन्थियों मंडली के सामने आया तो वह देह का निर्बल, देह का निर्बल मतलब पौलुस है ना लगभग 5 फीट का आदमी है, एकदम बौना, मिजिट को क्या बोलेंगे? बौना जैसा हाइट है, ज्यादा हाइट नहीं है, लंबाई नहीं है उसको, 5 हाँ वो एकदम कम हाइट वाला व्यक्ति। तो वो लोग क्या करने लगे? कोरिन्थियों मंडली पौलुस को कैसा देखने लगे? देह का निर्बल और वक्तव्य में हल्का चाल, हाँ वक्त बोले शारीरिक आकार में, रूप में दिखने के लिए एकदम हल्का है, कुछ खास नहीं है। ये आदमी बड़ा वचन दे रहा है। आणि मग कोरिन्थीकरांची मंडळी काय म्हणायचे की याचं जे येणारं वचन जे आहे ते पत्राच्या द्वारे ते खूप वजनदार आहे आणि खूप सामर्थ्यशाली आहे, पण वास्तविकरित्या याला जर पाहिलं तर हा एक खूप दुर्बल आणि निर्बल असा मनुष्य आहे आणि हा काय आपल्याला वचन सांगेल. हाँ बाकी 7 तुम उन्हीं बातों को देखो तुम लोग क्या कर रहे हो? कोरिन्थियों मंडली तुम कौन सा बातों को देख रहे हो? जो आंखों के सामने दिखता है। आणि तुम्ही त्याच गोष्टी पहा की ज्या तुमच्या डोळ्यासमोर दिसतात. हाँ यदि किसी को अपने ऊपर यह भरोसा हो परंतु अगर किसी में ये बात का भरोसा है कि मैं मसीह का हूँ, मैं मसीह का हूँ तो वह यह भी जान ले कि जैसा वह मसीह का है, हाँ जैसे है कोरिन्थ तुम मसीह के हो, वैसे ही हम हम भी मसीह के हैं। आणि कोरिन्थीयांनो तुम्ही ज्याप्रमाणे ख्रिस्ताचे आहात तसेच आम्ही सुद्धा आहोत. हाँ क्योंकि वो अभी क्या करने देख रहा है? सभी लोगों को आत्मिक नजरिए में तुम लोग को, वो लोग कोरिन्थी मंडली को लाने देख रहा है। तुम लोग शारीरिक रीति से जो बाहरी आकार को देखकर या बाहरी रीत रिवाज कर कर जो कार्य को देखते हैं वैसा तुम लोग नहीं मापना, आत्मिक रीति से मापना। आणि ज्याप्रमाणे मनुष्याचं बाह्य स्वरूप पाहून तुम्ही ज्याप्रमाणे त्याला त्याचं मोजमाप करता तशा प्रकारे मोजमाप न करता तर तुम्ही आंतरिक गोष्टी पाहून आत्मिक रीतीने त्याचं मोजमाप करा किंवा मूल्यांकन करा. तो ये कोरिन्थियों का ये एटीट्यूड, ये जो स्वभाव है पौलुस के खिलाफ, ये पौलुस के जीवन में कोरिन्थियों मंडली को वचन देने के लिए एक बहुत बड़ा आत्मिक युद्ध, एक समस्या बन गया। आणि मग कोरिन्थियोच्या लोकांचं जे पौला संबंधाने मत होतं ते पौलाला आत्मिक युद्धा संबंधाने वचन देण्याकरता एक मोठी समस्या झाली. 12-13 त्याचं 12 आणि 13 वचन. क्योंकि हमें यह साहस नहीं हाँ कि हम अपने आप को हाँ उनमें से ऐसे कुछ के साथ गिने हाँ या उनसे अपने को मिलाए हाँ जो अपनी प्रशंसा आप करते हैं। देखो पौलुस क्या बोल रहा है? मैं तुम लोगों को, तुम लोग जैसे अपने आप को घमंड करके स्वयं का प्रशंसा करते हो, मैं तुम लोगों के साथ उस बात में मैं सहयोग करना नहीं चाहता, ऐसे लोगों से मैं सहयोग करना नहीं चाहता। आणि तुम्ही आपल्या स्वतः संबंधाने विचार करून त्याच्या संबंधाने जर पुषारकी मारता तर या गोष्टीमध्ये मी तुमच्याशी एकमत नाही होऊ शकत. पर तेरा अगला वाक्य, हम तो सीमा से बाहर घमंड कदापि न करेंगे, हाँ सीमा से बाहर हम नहीं जाएंगे, परंतु उसी सीमा तक हाँ जो परमेश्वर ने हमारे लिए ठहरा दी है। जो प्रभु ने हमें ठहरा कर प्रभु का सेवा के लिए जिस विषय के लिए हमें घमंड करने के लिए प्रभु ने हमें रखा है, वो सीमा को हम कभी नहीं तोड़ेंगे। आणि प्रभूच्या सेवेमध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला अभिमान बाळगण्याकरता सांगितलेलं आहे त्या गोष्टीमध्ये तिथपर्यंतच आपण अभिमान बाळगायचा आहे, त्या सीमेला आपण तोडायचं नाही. तो वहां पर पौलुस अभी क्या कह रहा है करके थोड़ा चित्र आपको मिल रहा है करके मैं विश्वास करता हूँ। आणि पॉल त्या ठिकाणी काय सांगत आहे याचं चित्रण तुम्हाला मिळत आहे असं मी विश्वास करतो. ये जो बाहर के लोग आए जिन्होंने अन्य सुसमाचार दिया था, आणि जे बाहेरचे लोक आले की ज्यांनी वेगळी सुवार्ता सांगितली, इन लोगों का सुसमाचार सुनकर कोरिन्थियों लोगों में क्या लगा? हम लोग अभी बहुत बड़ा ज्ञानी हो गए क्योंकि हम लोग को बहुत से बातें सीखने मिला। आणि यांची सुवार्ता ऐकल्यानंतर त्या कोरिन्थियोच्या लोकांना काय वाटलं की आम्ही खूप आता ज्ञानी झालेलो आहोत. और ऐसा स्वयं ज्ञानी होने की वजह से उन लोग ने अपने आप को एक लेवल बढ़ाकर वही नजरिए से वो लोग पौलुस को या जो उनके लेवल के नहीं है उन लोगों को निंदित करने लगा, उनके ऊपर न्याय करने लगा, उनको गिराने लगा। आणि मग अशा प्रकारे त्या लोकांनी काय आहे की अशा प्रकारचा समज केला की आम्ही आता खूप ज्ञानी झालेलो आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये राहून ते प्रेषित पौलाला पाहू लागले आणि प्रेषित पौलाला आणि त्याच्या समान असणारे जे प्रभूचे सेवक आहे त्यांना तुच्छ मानू लागले. आज आप लोग ने कितने बार प्रे किया दिन में?
आज तुम्ही दिवसभरात किती वेळा प्रेयर केली? कोई बोलेगा 3 बार प्रार्थना की, आणि कोणी म्हणेल 3 वेळा केली, कोई बोलेगा 5 बार प्रार्थना की, आणि कोणी म्हणेल की 5 वेळा केली, किसी ने भाई ने बोला हल्लू 1 ही बार किया, आणि कोणी भाऊ म्हणेल की मी एकदाच केली. तो जिसने 5 किया आणि ज्याने 5 वेळा केली वो पलट के देखेगा, शी किसने 1 बार प्रार्थना किया, शे वो क्या कर रहा है, अपना लेवल बढ़ाकर तू नीचा है, शे 1 ही बार प्रार्थना किया, इतना ही प्रेम है तेरे को प्रभु में, अपने आप को स्वयं बढ़ाने का यत्न कोशिश कर रहा है. आणि मग ज्याने 5 वेळा केली तो काय करतो, पाठीमागं पाहतो आणि आपल्या मनामध्ये विचार करतो, अरे रे रे हा काय, फक्त याने एकदाच प्रार्थना केली, त्याने 5 वेळा केली म्हणून तो आपल्या स्वतःच्या मनामध्ये स्वतःला उंच करतो. प्रियो, कब से हम लोग कंपटीशन में आ गए कि 5 बार प्रार्थना करने से, 10 बार प्रार्थना करने से परमेश्वर खुश हो जाएगा. आणि केव्हापासून आपण या स्पर्धेमध्ये आलो की 5 वेळा प्रार्थना केल्याने, 10 वेळा प्रार्थना केल्याने परमेश्वर खुश होईल. अगर हमारे एक प्रार्थना से अगर परमेश्वर प्रसन्न है, यीशु मसीह का जरूरत है क्या फिर हमें? समझा क्या सवाल? हम लोग एक भक्ति व्यक्ति अपना भक्ति का आधार, मैं प्रार्थना करने से परमेश्वर प्रसन्न हो जाएगा, उसका आत्मिक स्टैंडर्ड को उस रीति में अगर वो ला रहा है तो परमेश्वर उसका पाप के लिए मरकर बलिदान देने का क्या जरूरत है? फिर वो प्रार्थना करके मोक्ष पा सकता है ना. आणि मग तो व्यक्ती म्हणतो की एकदा मी प्रार्थना केली तर परमेश्वर प्रसन्न होऊन जाईल, मग परमेश्वराचा पुत्र येऊन त्याच्यासाठी मरून त्याला तारण प्राप्त करून देण्याची त्याच्यासाठी काय गरज उरली? एक उदाहरण हम पढ़ते हैं, एक उदाहरण आपण वाचतो. आप लोग को शायद समझ गया होगा. 2 लोग प्रार्थना करने गए थे, आणि 2 लोक प्रार्थना करण्यासाठी गेले होते. फरीसी और लूका का पुस्तक में 18 अध्याय, लूक त्याचा 18 अध्याय. प्रभु ये उदाहरण वहां पर क्यों, ये दृष्टांत क्यों लिया करके पहला वो हमें पढ़ना है, क्योंकि डायरेक्टली हम लोग वो दृष्टांत में नहीं जाना. हाँ, कर 18 का 9 पढ़ना. 18 अध्याय त्याचं 9 वचन वाचा. हाँ. उनसे जो अपने ऊपर भरोसा रखते थे. हाँ, वो ये किसके बारे में बोल रहा है? उस समय का एक ही झुंड है जो अपना स्वयं पर भरोसा करके अहंकारी होकर घमंडी हो गए. ऐसा ग्रुप का नाम है फरीसी. आणि मग त्या काळामध्ये असा एक समुदाय होता की जे स्वतःवर भरोसा ठेवून ते गर्विष्ठ झाले होते, आणि ते होते फरीसी लोक. उन्होंने वो क्या किया, अपने आप को अपने ऊपर भरोसा रखते थे हाँ. कि हम धर्मी हैं हम धर्मी हैं. और दूसरों को तुच्छ जानते. देखो ये स्वभाव है यहाँ पर विषय. आणि हा जो स्वभाव आहे तो आहे महत्वाचा विषय. देखो 5 बार प्रार्थना करना, 10 बार प्रार्थना करना अपने आप में गलत नहीं है, क्योंकि जितना प्रभु का प्रेम प्रकट होगा उतना व्यक्ति ज्यादा प्रार्थना करेगा. आणि 5 वेळा प्रार्थना करणं, 10 वेळा प्रार्थना करणं ते काही चुकीचं नाहीये. जेवढं जास्त प्रभू संबंधाने आपलं प्रेम राहील तेवढं जास्त आपण प्रार्थना करू. वचन कहते हैं कि निरंतर प्रार्थना में बने रहो. आणि वचन असं सांगतं की निरंतर प्रार्थना करा. लेकिन वो संख्या को जब अपने आप को स्वयं बनाकर करके दूसरों को तुच्छ करके दबाने का कोशिश किया, तो वो ये व्यक्ति नहीं समझ रहा है कि उसका स्वयं परमेश्वर के खिलाफ शत्रुत्व में आ गया. आणि मग ज्या वेळेला ती संख्या आपण आपल्या मनामध्ये ठेवून ज्या लोकांनी कमी प्रार्थना केली त्यांना जर आपण तुच्छ करतो, तर आपण आपल्या मनामध्ये केलेला जो अभिमानाचा, जो गर्वाचा विचार आहे तो परमेश्वराच्या विरोधात राहतो. तो उधर वहां पे 11 पढ़ना. फरीसी खड़ा होकर अपने मन में हाँ. वो प्रार्थना करने लगा, हाँ. हे परमेश्वर मैं नहीं उसका मराठी पढ़ना. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना हाँ, स्वतःशी अपने आप में अपने आप को प्रार्थना किया, परमेश्वर की ओर प्रार्थना नहीं किया. अपने मन में अपने आप को बोल रहा है, परमेश्वर को नहीं बोल रहा है. आणि फरीसी ज्या वेळेला प्रार्थना करू लागला त्यावेळेला ती प्रार्थना त्याने परमेश्वराकडे नाही केली, हाँ. तर तो स्वतःशी करत होता. हाँ, क्या बोलने लगा, हे परमेश्वर मैं धन्यवाद देता हूँ. पढ़ो. कि मैं दूसरे मनुष्य के समान नहीं, अंधेर करने वाला, हाँ. अन्यायी अन्यायी, और व्यभिचारी नहीं, हाँ. और न ही चुंगी लेने वाले, और ना ही ये सामने आया चुंगी, ये कौन है, मेरा लेवल का है क्या, मैं उससे भी बड़ा आदमी हूँ. क्यों? आगे. मैं सप्ताह में 2 बार हाँ, वो लेवल देखो कैसा बढ़ा रहा है. मैं सप्ताह में 2 बार उपवास करता हूँ, मैं अपनी सब सब कमाई का 10वां अंश भी देता हूँ. देते का. संख्या में उसका भक्ति जीवन को क्या कर रहा है, संख्या में कैलकुलेट कर सामने वाला उतना नहीं कर रहा, मैं इतना कर रहा हूं बोलकर अपने आप को स्वयं धर्मी बना रहा है. आणि मग तो जी काय करणारी भक्ती आहे ती भक्तीचं मोजमाप करून तिचा संख्येमध्ये ते रूपांतर करतो, आणि मग त्याची ते आपल्या मनामध्ये ठेवतो, आणि त्याच्याद्वारे जे त्याच्यापेक्षा कमी करतात त्याला तो तुच्छ लेखतो.
आप लोग समझ रहे करके मैं विश्वास कर रहा हूँ. आणि तुम्ही समजत आहे असं मी विश्वास मैं ठेवतो. प्रार्थना के खिलाफ नहीं हूँ. मी प्रार्थनेच्या विरोधात नाहीये. हम लोग हमेशा सुनते आ रहे हैं ना, प्रार्थना मतलब क्या है? विश्वासी जीवन का, आत्मिक जीवन का श्वासघोष है, वो मालूम है ना? वो उसके खिलाफ नहीं हूं मैं, प्रार्थना करना ही है. आणि प्रार्थना म्हटलं म्हणजे आपल्या आत्मिक जीवनाचा श्वासोश्वास आहे. आपण प्रार्थना करायचीच आहे. इसलिए मैंने शुरुआत में बोला, प्रियो वचन सुनते समय में गलत अर्थ ना लेना, वो शैतान धोखा करने की कोशिश करेगा. तो यहाँ पर हाँ या आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला वचन आपण ऐकतो त्याच्यात तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका. कारण का की त्याच्याद्वारे सैतान आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. मैं यहाँ पर खड़ा ही हूँ प्रार्थना की वजह से. आणि या ठिकाणी मी उभा आहे ते प्रार्थनेमुळेच. वो मैं प्रार्थना के खिलाफ कैसे बोल सकता हूँ? आणि मी प्रार्थनेच्या विरोधात कसं काय बोलू शकतो? यहाँ पर मनुष्य, हम लोगों ने, मसीह धर्म ने ये जो रिवाज बनाया है ना कि प्रार्थना करने का, वो एक रिवाज, उसके विषय को मैं एक बात का पॉइंट में लाना चाहता हूँ. आणि एक रूढी परंपरानुसार आपण जी काय प्रार्थना करतो त्याच्या विरोधामध्ये मी बोलत आहे. वहां पर 13 वाक्य, त्याचं 18 का हाँ. 18 अध्याय 13 वचन. परंतु चुंगी लेने वाले ने दूर खड़े होकर हाँ. स्वर की ओर आंखें उठाना भी न चाहा, हाँ. वरन अपनी छाती पीट कर कहा, हाँ. हे परमेश्वर, हाँ. मुझ पापी पर दया कर. हाँ 14. मैं तुमसे कहता हूँ हाँ. कि वह दूसरा नहीं, हाँ. परंतु यही मनुष्य धर्मी ठहराया यही मनुष्य मतलब वो चुंगी लेने वाला. धर्मी ठहरे. चुंगी वाले ने हफ्ते भर 2 बार उपवास किया क्या? क्या लगता है आप लोग को? तुम्हाला काय वाटतं, तो कर वसूल करणारा त्याने आठवड्यातून 2दा उपवास केले का? रोज प्रार्थना करने वाला व्यक्ति है क्या? आणि तो दररोज प्रार्थना करणारा एक मनुष्य आहे का? लेकिन प्रभु यीशु मसीह किसको धर्मी ठहरा रहा है, आणि किसको योग्य बता रहा है? आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणाला योग्य म्हणत आहे? जो खुद की प्रेज लॉर्ड, पॉइंट समझ गया. जो हम लोग कर्म कर करके खुद का प्रशंसा, बढ़ोतरी का एंगल में अगर आप जा रहे हैं तो आप मसीह रीत को आप समझ रहे, गलत समझ रहे हैं. आणि एक भक्तीचं काम करून त्याच्या संबंधाने जर आपण प्रशंसा करत आहे तर आपण ख्रिस्तापासून दूर जात आहोत. हम लोग केरला में जाते हैं ना, कभी कभी मिनिस्ट्री केरला में, आंध्रा में सब जाते समय, वहां पर लोग एक बहुत बड़ा श्रेष्ठ प्रभु का दास आ रहा बोलकर बड़ा प्रोजेक्ट, बड़ा ये लगाते हैं, बैनर लगाते हैं. आणि मग केरळमध्ये किंवा आंध्रमध्ये ज्या वेळेला प्रभूच्या सेवेसाठी जातो त्यावेळेला पाहतो की खूप मोठा प्रभूचा दास प्रचारासाठी येत आहे आणि मग त्याचं खूप मोठं असं बॅनर लावलं जातं. उन्होंने ये सेवा किया, ये कार्य किया, ऐसा कर्म किया, इतने सारे मंडलियां बनाया, संख्या और आकार बता बता कर. जिन्होंने नहीं किया वो लोग बोलते ये बड़ा दास है, हम इसके सामने आ सकते क्या बोलकर उसका एकदम तारीफ कर कर, वो व्यक्ति का तारीफ हो रहा है, उसमें यीशु मसीह का नाम है ही नहीं. आणि मग त्याने काय काय केलेलं आहे, किती मंडळा बांधलेल्या आहे, किती आत्मे जिंकलेले आहे, किती आश्चर्यकर्म केलेले आहे, त्या सर्व संख्या त्या ठिकाणी लिहिलेल्या राहतात. म्हणजे काय की त्या व्यक्तीची प्रशंसा केली जाते, त्या ठिकाणी प्रभूच्या नावाचा गौरव राहत नाही. वचन कहता है, वचन असं हे सांगते. मनुष्य, हे विश्वासी, आणि हे विश्वासू, तूने अपने आप को जला भी दिया प्रभु की सेवा के लिए. आणि तू प्रभूच्या सेवेकरता आपल्या स्वतःला जाळलं तुझे जरी. बहुत ज्ञान मिला हो, तुझे बहुत बुद्धि मिला हो प्रभु का सेवा करते करते, आणि प्रभूची सेवा करत करत तुला खूप बुद्धी मिळाली असेल. तू ज्ञाना प्रकार का भाषाएं बोलकर बहुत लोगों को मसीह में लाकर बड़ा वीर कार्य किया है, तो भी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलून पुष्कळ लोकांना ख्रिस्तामध्ये आणण्याचं काम केलं असेल तरी सुद्धा तेरे अंदर अगापे प्यार नहीं तो उसका कुछ लाभ नहीं. आणि तुझ्यामध्ये अगाप्य प्रेम नाहीये तर मग त्याचा तुला काही फायदा नाही. अगापे प्रेम मतलब उधर प्रेम का मैं ऐसे ही शब्द मतलब मनुष्य उत्पन्न नहीं कर सकता, वो ईश्वर से ही आना पड़ेगा. आणि अगाप्य प्रेम म्हणजे जे मनुष्य रीतीने नाही तर ते ईश्वरीय प्रेम आहे. वो है सच्चा अगापे प्रेम. आणि ते आहे खरं अगाप्य प्रेम. अगापे प्रेम कहाँ से आया? आणि अगाप्य प्रेम जे आहे ते कुठून हाँ मतलब कौन दिया? आत्मा का फल आत्मा ने दिया. आत्म्याने दिलं. मतलब नया जन्म जब हमारा हुआ आणि ज्या वेळेला आपला नवा जन्म तो झाला पवित्र आत्मा आया. आणि त्या वेळेला पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा हमारे अंदर डेरा किया तो आत्मा का फल भी हमारे अंदर बन गया, हो आणि गया. पवित्र आत्म्याने आपल्यामध्ये वास केला तर मग त्याचं फळ आपल्यामध्ये सुद्धा आलं. वो आत्मा का फल का एक गुण है प्रेम करना. आणि त्या आत्म्याचा एक गुण आहे ते म्हणजे प्रेम करणं. उधर हम लोग पहला कोरिन्थी 13 अध्याय में प्रेम का विशिष्ट गुणों के बारे में बोलते समय में आप लोग को तो बयाट है. आणि बस वो हाँ पहिले करंथीकराचं पत्र त्याच्या 13 अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रेमासंबंधाने वर्णन करत असताना अशा प्रकारे प्रेषित पौल म्हणतो. सिर्फ 4 और 5 पढ़ना. 4 आणि 5 वचन वाचा. प्रेम धीरजवंत है हाँ. और कृपालु है. कृपालु है, प्रेम दाह नहीं करता. डाह नहीं करता, प्रेम
अपनी बड़ाई, देखो शब्द आया, Yes. अपनी बड़ाई नहीं करता, आगे और फूलता नहीं, फूलता नहीं, वो अनरीति नहीं करता, हाँ वो अपनी भलाई नहीं चाहता, अपनी भलाई नहीं चाहेगा, झुंझलाता नहीं। हाँ। तो मतलब प्रियो, जब कोरिंथिया मंडली को पौलुस एक खत लिख रहा है, दूसरा कोरिंथी 10वां अध्याय लिखते समय में वो लोग घमंड में इतना अहंकारी हो गए, उनमें मसीह का आगापे प्रेम था क्या? आणि प्रेषित पोल कोरिंथीच्या मंडळीने ज्या वेळेला पत्र लिहितो त्यावेळेला 10व्या अध्यायापर्यंत आल्यानंतर असा प्रकारे आहे की ते लोक स्वतःच्या भक्तीच्या कामाच्या द्वारे एवढे गर्विष्ठ झालेले आहे की त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ते अगापे प्रेम उरलंच नाही. फरीसी के अंदर अगापे प्रेम है क्या? आणि त्या फरीसीमध्ये अगापे प्रेम आहे का? फरीसी कौन है प्रियो? कोई छोटा आदमी नहीं है. आणि ब्रँड फरीसी म्हटलं म्हणजे एक लहान व्यक्ती नाहीये. फरीसी का कैटेगरी में आना मतलब ही एक बहुत बड़ा पदवी है उस जमाने में. आणि फरीसीच्या त्या कॅटेगरीमध्ये येणं म्हणजे ते खूप मोठं पद आहे. उन लोग को समय वो लोग तपस्या करके वचन का पूरा जूस निकाल कर कौन सा वचन कहाँ लिखा है सब बाहर है उनको. आणि मग ते एकदम वचनाचं खूप अध्ययन केलेलं आहे, कुठलं वचन कुठं लिहिलेलं आहे, एकदम त्यांचं तोंडपाठ आहे. उनको कोई भी प्रकार का सवाल पूछो तो विवाद में उनको कोई हरा नहीं सकता, क्योंकि ज्ञान व्यवस्था का ज्ञान में उनको भरा एकदम भरा हुआ व्यक्ति है वो लोग. आणि कुठलाही प्रश्न जर विचारला तर त्या वादविवादामध्ये त्यांना कोणी हरू शकत नाही. कारण का की नियमशास्त्र त्यांचं एकदम तोंडपाठ आहे. ऐसे लोगों को प्रभु यूहन्ना का सुसमाचार 8वां अध्याय में कहता है, आणि अशा लोकांना प्रभू त्यांना योहान त्याच्या 8व्या अध्यायामध्ये असं म्हणतो, तुम लोग शैतान के बच्चे हो. आणि तुम्ही सैतानापासून आहात. आपको वाक्य मालूम है इसलिए मैं ले रहा नहीं, मैं पॉइंट समय बचाने के लिए विषय बता रहा. आणि तो आया फक्त तुम्हाला मुद्दा समजून सांगण्याकरता संदर्भ सांगत तो आहे. अपना डिग्री, अपना एक्सपीरियंस मैंने आत्मिक रीति से ऐसा ऐसा किया करके ऐसा अपने कर्मों को ऊंचा करके बताने वाला व्यक्ति प्रभु के नजर में वैल्यूएबल नहीं है. आणि मग तुम्ही केलेलं प्रभूमध्ये जे काम आहे ते आपण मोठ्या कुशलतेने जर सांगत आहे तर त्याचं मोल परमेश्वरासमोर शून्य आहे. क्योंकि परमेश्वर के ऐसे लोग घृणित है. कारण परमेश्वरासमोर असे लोक घृणित आहे. मैं सोच रहा था प्रभु उस समय में वो चुंगी लेने वाला जो प्रार्थना करने आया, उसके अंदर अचानक क्या परिवर्तन हो गया कि वो इस रीति से प्रार्थना कर रहा है, छाती पीट पीट कर रो रहा है, क्या कारण हुआ रहेगा? आणि मी असा विचार केला की तो कर वसूल करणारा ज्या वेळेला त्या आराधनालयामध्ये प्रार्थना करण्याकरता आला त्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये असं काय झालं क्योंकि असेल उधर लिखा है, छाती सॉरी पढ़ो भैया. त्या वेळेला छातीवर फटके मारून तो प्रार्थना करत होता. क्योंकि दोनों को वहां पर का परिस्थिति सेम है, दोनों मंदिर में आकर प्रार्थना कर रहे हैं. आणि दोघंही त्या मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करत आहे. उसका फिर से पढ़ना दूसरा लूका 18:10. लूक 18 अध्याय त्याचं 10 वचन पुन्हा एकदा वाचा. वो मनुष्य मंदिर में प्रार्थना करने के लिए गए. बस तो मतलब मंदिर में जब वो लोग एंटर किया, दोनों ने एक ही रास्ता है मंदिर में एंटर करने, दोनों एक ही रास्ते से एंटर किया. आणि एकाच दरवाजाने ते आतमध्ये आले. तो एक ही दरवाजे से आए और अंदर जो भी चल रहा है दोनों ने सेम देखा है, अलग अलग कुछ भी नहीं देखा. आणि आतमध्ये जे काय चालू आहे ते दोघांनी सारखंच बघितलं, वेगवेगळं काही नाही पाहिलं. लेकिन दोनों का नजरिया अलग था. आणि दोघांचा दृष्टिकोन वेगळा होता. एक व्यक्ती क्या बोल रहा है, आणि फरीसी, आणि फरीसी काय म्हणतो, ये सब मैं रोज देखते आ रहा हूँ आणि हे सगळं काय मी दररोज पाहत आलो और ये सब मैं बचपन से करते आ रहा हूँ. आणि लहानपणापासून मी हे करत आलो. मुझे ये सब इसलिए मैं प्रभु के सामने मैं अभी योग्य हो गया हूँ, मैं धर्मी हूँ, मैं प्रार्थना करने के लिए मैं बिंदास प्रार्थना करूंगा, मैं मेरा सारा कर्म बताऊंगा प्रभु को. आणि परमेश्वरासमोर प्रार्थना करण्याकरता मी आता योग्य झालेलो आहे. आणि प्रभू मध्ये मी जे काय धर्माचरण केलेलं आहे, जी भक्ती केलेली आहे, आता ती प्रभू समोर मी बोलून दाखवेल. हम लोग ये इजराइल का मंदिर के सामने जब लोग जाते हैं, आणि इस्रायलाच्या मंदिरासमोर ज्यावेळेला लोक तो हर 2-2 मिनट में बकरे का या मेमने का रोने का आवाज मंदिर के बाहर आता है. आणि दर 2 मिनिटानंतर मंदिराच्या बाहेर बकऱ्याचा किंवा मेंढरांचा रडण्याचा आवाज येतो. क्यों? का? उधर गला काट के बंद कर रहा है. कारण त्यांचं होमार्पण केलं जात आहे. तो मेरा ऐसा मानना है, माझं असं म्हणणं आहे, शायद ये मेरा कल्पना है, आप लोग मानना नहीं. आणि हे मला असं वाटतं ते तुम्हाला वाटलंच पाहिजे ये असं काही ये नाही. चुंगी रहने वाला व्यक्ति ऐसा जा रहा था, मंदिर के साइड से जा रहा था. आणि हा कर घेणारा व्यक्ती या मंदिराच्या बाजूने चालला असेल. उसने एक मेमना का रोने का आवाज सुना, आणि त्याने एका कोकऱ्याच्या रडण्याचा आवाज वो ऐकला. मंदिर के अंदर गया, क्या हो रहा देखने गया. आणि तो मंदिराच्या आतमध्ये गेला, काय होत आहे बघण्याकरता. उसने देखा कि एक मेमना वो व्यक्ति का पाप के लिए मर रहा है.
आणि त्याने पाहिलं की एक बकरू जो आहे त्या एका मनुष्याच्या पापाकरता मरत आहे उसको सहने नहीं हुआ, आणि त्याला ते सहन झालं उसने नाही तुरंत छाती पीट पीट कर बोलने लगा, हाय मैं अभागी मनुष्य, मुझ जैसा पापी और कोई नहीं, हे प्रभु मुझे बचा। आणि मग त्यावेळेला लगेच त्याने आपली छाती बडवत असं म्हटलं की मी किती अनित्य मनुष्य आहे, माझ्यासारखा दुसरा पापी मनुष्य कुणी नाही। जो बलि को प्रशंसा करेगा, प्रभु कहता है ये व्यक्ति धर्मी ठहराया गया। आणि जो कोणी बलीचं प्रशंसा करेल तर प्रभु म्हणतो की तो नीतिमान ठरला परंतु जो स्वयं का कार्य को बड़ा करके बताएगा वो मेरे सामने अयोग्य है, प्रभु कहता है। आणि जो स्वतः केलेलं जे धर्माचरण आहे ते मोठं करून जर दाखवतो तर परमेश्वरासमोर योग्य नाही। प्रियो, एक बहुत बड़ा आत्मिक युद्ध है प्रियो। आणि हे खूप मोठं आत्मिक युद्ध आहे प्रेम। हम लोग को लगता है कि हमारा जो भक्ति जीवन एक सचमुच प्रभु के लिए लाभदायक है करके हम लोग सोच के ऐसा चल रहे हैं, लेकिन हमें नहीं मालूम हमारा भक्ति हमारा प्रभु के खिलाफ शत्रुता का कार्य कर रहा है। आणि आपल्याला असं वाटतं आपण करणारं धर्माचरण जे आहे ते प्रभू समोर योग्य आहे, पण ऍक्च्युअली जर आपण पाहिलं तर ते आपण त्या कामाच्या द्वारे प्रभूचे शत्रू झालेलो आहोत। एक विश्वासी भक्ति के लिए क्या क्या करना चाहिए, ऐसा मैं सवाल पूछा तो आप लोग क्या जवाब देंगे? आणि एका भक्तीने भक्ती करण्याकरता काय काय करायला पाहिजे असा जर मी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय काय द्याल? प्रार्थना करना चाहिए। हाँ, वो तो पहला बेसिक, सब लोग क्या बोलते हैं? प्रार्थना करना चाहिए, बाइबल पढ़ना चाहिए, उपवास करना चाहिए, ट्रैक बांटना चाहिए, सब कर्म 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 बताएंगे। आणि मग सर्व प्रकारचे कर्म करायचे, प्रार्थना करायची, वचन वाचायचं, त्याच्यानंतर ट्रॅक वाटायचे, हे सगळ्या गोष्टी करायच्या, प्रियो, ये कर्म सब करायचे ये सब भक्ति का फल है। आणि हे सर्व भक्तीचे फळ आहे। मतलब जिसके अंदर यीशु मसीह का आगापे प्रेम आ गया, वो ऑटोमेटिकली ये सब कर्म के बातें आत्मा का नियंत्रण में वो आगे करते रहेगा। आणि ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा आला त्या आत्म्याच्या अधीन होऊन हे सर्व भक्तीचे काम तो करेल। पर उसका वो विषय नहीं है कि मैं क्या क्या करूं, वो क्या विषय रहेगा? भक्ति क्या भक्त क्या सोचेगा? आज मैं प्रभु के लिए कैसा उपयोगी रहूं, क्या आज मैं प्रभु के लिए उपयोगी उपलब्ध है कि नहीं, ये है सच्चा भक्त का स्टैंड। आणि आज मी प्रभूसाठी उपलब्ध आहे का नाही हे स्वतःला पडताळून त्याप्रमाणे प्रभू करता उपलब्ध होणं हे आहे खरी भक्ती। सच्चा भक्ति में वो प्रभु का आत्मा का नियंत्रण में सारा विषय में वो उपलब्ध रहता है प्रभु के लिए। आणि खरी भक्ती हीच आहे की पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आपण स्वतःला अधीन करणं। हाँ, फरीसी के समान कर्म की बातें प्रभु को बताकर वो क्या कर रहा है अपने आप को, प्रभु मैं ऐसे सा कर्म कर रहा हूँ बोल के प्रभु को बता रहा है। ऐसा व्यक्ति प्रभु के लिए फिर कैसा उपयोगी होगा? आणि मग कर्माच्या गोष्टी काय आहे की आपण शरीरामध्ये राहून शरीराच्या सामर्थ्याने जे काय धर्माचरण करतो तो सर्व काय आपण प्रभूला सांगतो, पण त्याच्यापासून प्रभू कसं काय प्रसन्न राहील? प्रभु को नया जिम्मेदारी देने डर लगे, क्योंकि नया जिम्मेदारी दिया तो अगला दिन प्रार्थना में क्या बोलेगा? प्रभु मैंने ये भी किया। आणि मग त्या अशा व्यक्तीला एक अजून जबाबदारी द्यायला सुद्धा प्रभूला भीती वाटते, कारण का जर त्याला अशी जबाबदारी दिली तर दुसऱ्या दिवशी येऊन तो म्हणेल प्रभू तू सांगितलं होतं ना ते मी केलं। वो चुंगी वाले ने ऐसा नहीं किया, मैंने किया। आणि मग त्या तो जकात घेणाऱ्या व्यक्तीने तसं नाही केलं पण मी केलं। सच्चा भक्त क्या करेगा? आणि खरा भक्त काय करेल? अपना कर्म का प्रदर्शन कभी नहीं करेगा। आणि त्याने केलेले जे काम आहे ते लोकांसमोर कधी सांगणार नाही। वचन कहता है कि दास कौन है? आणि वचन काय सांगतं? दास कोण आहे? मालिक ने जो बोला वो किया, आणि मालकाने जे काय सांगितलं ते केलं। फिर लास्ट में क्या बोलेगा? आणि मग शेवटी काय म्हणेल? मैं इतना भी कर दिया प्रभु, लेकिन तो भी मैं एक निरुपयोगी, मेरा कुछ फायदा नहीं है प्रभु। आप मुझ जैसे गिरे हुए व्यक्ति से क्या आप कर रहे प्रभु? प्रभु मुझ पर दया कर प्रभु। आणि एवढं केल्यानंतर तो काय म्हणेल की हे प्रभू मी एकदम तुच्छ निर्गुण असा दास आहे, तुझी दया माझ्यावर निरंतर असू दे। आत्मिक जीवन समर्पण और नम्रता का जीवन है, फूलने वाला जीवन नहीं है। आणि आत्मिक जीवन जे आहे ते स्वतःला समर्पित करून नम्र होण्याचं जीवन आहे, गर्विष्ठपणाचं जीवन नाहीये। परंतु आज का मसीह धर्म का समाज को अगर देखा जाए तो कर्मों को वो लोग ज्यादा ये करके नम्रता के विषय को वो लोग ज्यादा नहीं मूल देते हैं। आणि आज जर ख्रिस्ती धर्माचं जर बघितलं तर त्यांनी शरीरामध्ये राहत असताना केलेले जे काम आहे ते कामाची पुषारकी करतात, पण ते स्वतःला समर्पित करून नम्र करत नाही। और इसके विषय में प्रभु ने पहले से ही भविष्यवाणी किया था कि लवोदिकिया कलीसिया कैसा है, मतलब अंतिम समय में कलीसिया है कैसा रहेगा करके प्रभु ने पहले से ही बताया है। आणि शेवटल्या काळामध्ये मंडळी कशा प्रकारे राहील प्रभूने याची भविष्यवाणी अगोदरच केली आहे। प्रकाशित वाक्य 3:17 में प्रकटीकरण 3 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये कौन कहता है? तुम ना गए। वो तू कौन?
हाँ मतलब कौन लेवोदिकिया मंडली के लोग कह रहे हैं, ऐसा प्रभु बोल रहा है। आणि लौकिक मंडळीचे लोक अशा प्रकारे म्हणत आहे असं प्रभू सांगतो. हाँ, तू कहता है कि तू मैं धनी हूँ मैं धनी हूँ, और धनवान हूँ मैं धनवान हो गया हूँ। और मुझे किसी वस्तु की घटी नहीं। अब बस 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 आत्मिक जीवन का लक्षण देखो, अंतिम जमाने में चलने वाला सबसे पॉपुलर बात, चलने वाली बात है। आणि शेवटच्या या काळामध्ये सगळ्यात जास्त अशा प्रकारे लोक पुषारकी मारणारी गोष्ट आहे. तो हमारा मंडली में आओ, आणि आमच्या मंडळीमध्ये ये सब प्रकार का चंगाई मिलेगा, आणि सर्व प्रकारचं आरोग्यदान सब भेटेल प्रकार का आशीष मिलेगा। आणि सर्व प्रकारे जगाचे आशीर्वाद भेटतील. हमारा पास्टर सर में हाथ डाला तुरंत वो गिरेगा और सब प्रकार का आशीष मिलेगा। आणि आमच्या पास्टरांनी डोक्यावर हात ठेवल्या तू खाली पडशील आणि सगळ्या प्रकारचे आशीर्वाद भेटेल. आत्मा चाहिए, अभिषेक चाहिए, इधर आओ। आणि आत्मा पाहिजे, अभिषेक पाहिजे, तुम्ही इकडे या. सब प्रकार का एडवर्टाइजमेंट, स्वयं का कर्म का सब प्रकार का एडवर्टाइजमेंट मिलेगा। आणि स्वतःच्या कृत्याची सर्व प्रकारची जाहिरात त्या ठिकाणी केली जाते. लेकिन सत्य वचन मिल रहा बोला तो आणि त्या आमच्याकडे देवाचं सत्य वचन आमच्याकडे भेटेल असं म्हटलं तर नहीं नहीं नहीं, उधर नहीं जाना है। आणि आम्हाला ते नको आहे, तिकडं नाही जायचं. इधर मैं एक बार एक भाई को रास्ते में ऐसे एक भाई को मिला, आणि रस्त्यामध्ये एका भावाला मी इधर ही भेटलो न्यू लाइफ में हो जाता है। आणि न्यू लाईफ मध्ये जातात. मैंने बोला हमारा प्रभु की दया से परिचय हो गया, तो मैंने बोला प्रेज लॉर्ड भाई, मसीह में भाई हो। तो पूछा कौन सा मंडली में जाते हो? आणि मी त्यांना प्रेज लॉर्ड केला आणि त्यांना म्हटलं तुम्ही कुठल्या मंडळीमध्ये मैं जाता? बोला इधर ही टाकली रोड में हमारा अशोक दिवे साहब का घर का बाजू जो सामने जो मंडली है उधर हम लोग खतरा होता है। आणि मग मी त्यांना असं सांगितलं की अशोक दिव्याच्या बंगल्यासमोर जे प्रभूचं एक भवन आहे त्या ठिकाणी आम्ही जातो. ओह, टॉमी पास्टर का मंडली में? आणि मग त्यांनी विचारलं टॉमी पास्टरच्या नहीं मंडळीमध्ये. नहीं, उधर वचन का बहुत शक्ति है, ज्यादा ही डिसिप्लिन है, मुझसे होगा नहीं। आणि मग त्यांनी असं सांगितलं नाही नाही तिथं खूप कडक असं वचन सांगितलं जातं आणि ते माझ्याकडून पालन होणार नाही. आप हमारे न्यू लाइफ में आओ, आणि तुम्ही आमच्या न्यू लाईफ मध्ये या. वहां पर आराधना है, आणि त्या ठिकाणी आराधना आहे, संगति है, संगती आहे गीत भजन है, आणि भजन आहे सब प्रकार का चंगाई है। आ जाओ, मजा आएगा आपको। आणि सर्व प्रकारचं आरोग्यदान आहे, तुम्हाला खूप मजा येईल. वचन है क्या? वचन आहे का? वचन को छोड़कर बाकी कुछ भी करना प्रियो प्रभु को नहीं चाहिए, आणि वचन सोडून दुसरं काही करणं ते प्रभूला नाही पाहिजे. क्योंकि हमारे अंदर आत्मिक जीवन का नींव प्रभु का वचन के द्वारा आता है। आणि आपल्या आत्मिक जीवनाचा जो पाया आहे तो देवाच्या वचनाच्या द्वारे येतो. आज मैं आत्मा का नियंत्रण में क्या क्या कार्य मैं करना चाहिए वो मुझे आत्मा वचन से बताएगा। वचन ही नहीं मालूम तो वो क्या प्रभु के लिए सेवा करेगा? आणि आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहून मला काय काय काम करायचं आहे ते देवाचं वचन मला सांगेल. आणि देवाचं वचनच जर मला माहिती नाहीये तर मग आपल्याला कसं समजेल की आपण काय करायचंय? यूहन्ना का सुसमाचार योहान उसका 8 का 31 में प्रभु कहता है, 8 अध्याय 21 वचनामध्ये प्रभू असं यीशु म्हणतो. ने उन यहूदियों से हाँ। जिन्होंने उस पर विश्वास किया था कहा, देखो ये विश्वास करने वाले यहूदियों से कहता है, यदि तुम मेरे वचन में बने रहो कहाँ पर बनना पड़ेगा तुमको? आणि आपल्याला कशामध्ये स्थिर राहायचंय? वचन में. प्रभु में विश्वास करने वाले लोगों को कह रहा है। आणि ज्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला होता त्यांना लोकांना असं तर म्हणत आहे. वेरी गुड, आपने पहला पड़ाव पार किया, आणि मग तुम्ही पहिली परीक्षा पार केली. अभी दूसरा पड़ाव क्या है? आणि दुसरी परीक्षा काय आहे? वचन, तुम लोग मुझ पर विश्वास करते करते वचन में भी निर्भर होकर जीना, आणि तुम्ही माझ्यावर विश्वास करत करत वचनाच्या आधारावर जीवन जगा. तो ही तुम मेरे आगे चेले होगे। आणि त्याच वेळेला तुम्ही माझे शिष्य व्हाल. लेकिन प्रभु का ये बातों को छोड़कर बाकी अभी फरीसी सब क्या किया है? सब प्रकार का कर्म का एडवर्टाइजमेंट उनको करने आता है, वचन में बने रहने का विषय के लिए उन लोगों को नहीं मालूम। आणि फरीसी लोकांना काय आहे की त्यांनी केलेले जे धर्माचरण आहे ते सगळं लोकांना सांगण्याकरता त्यांना आनंद वाटतं, पण वचन काय सांगतं ते पालन करायला त्यांना नाही आवडत. यूहन्ना का सुसमाचार 5 का 39-40 में प्रभु कहता है, योहान 5 अध्याय 39 आणि 40 वचनामध्ये प्रभू असं तुम म्हणतो. लोग को मालूम है, हाँ पढ़ो यार, तुम पवित्र शास्त्र में ढूंढते हो क्योंकि तुम समझते हो कि उसमें अनंत जीवन तुम्हें उसके अंदर अनंत काल का जीवन है। और यह वही है ये वही है जो मेरी गवाही देता जो अनंत काल का जीवन कौन है? यीशु मसीह है। इसके लिए तुम लोग क्या करना? आगे अगला वाक्य, फिर भी तुम लोग जीवन पाने के लिए जी अनंत काल का जीवन पाने के लिए मेरे पास आना नहीं यीशु मसीह के पास आना नहीं चाहते. नहीं चाहते। क्यों? मैं क्योंकि नहीं बस क्योंकि वो लोग अपना कर्मों में बिजी है। आणि त्या वचनामध्ये दिलेलं जे आहे ते काय आहे की ते
प्रभू येशू ख्रिस्त सर्वकालिक जीवन आहे आणि तरी सुद्धा ते जीवन प्राप्त करण्याकरता लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे जात नाही. कारण का की ते त्यांच्या धर्माचरण त्यांच्या जे काम आहे त्या कामामध्येच खुश आहे. पॉल ब्रदर ने स्टार्टिंग में इंट्रोडक्शन में एक बहुत अच्छा बात बोला. आणि पॉल ब्रदरने सुरुवातीला प्रबोधन देत असताना खूप चांगल्या प्रकारे एक सांगितलं. आत्मिक उद्धार का आधार आत्मा में समर्पण की आधार पर है. आणि आत्मिक तारणाचा जो आधार आहे ते आत्म्यामध्ये समर्पण आहे. भाई ने याद दिलाया कि हमारे प्राण का उद्धार के लिए प्रभु आत्मा में समर्पण करने के लिए सहायता करना बोल के याद दिलाया. आणि आपल्या जीवाचं तारण होण्याकरता आपण आत्म्यामध्ये समर्पण करणं हे प्रभूच्या दासाने आपल्याला आठवण करून दिलं. मैं इतने सालों से ये कर्म करते आ रहा हूँ इसलिए मुझे प्राण का उद्धार मिलेगा, ऐसा है क्या? आणि एवढ्या वर्षापासून मी अशा प्रकारे धर्माचरण करत आलेलो आहे म्हणून माझ्या जीवाचं तारण होईल असं आहे का? प्रियो, हमको बैलेंस करने आना चाहिए. आणि आपल्याला संतुलन राखणं आलं पाहिजे. आत्मा का फल का आखिरी भाग क्या? आत्मा आपको फल का सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल मतलब इंद्र संयम संयम मतलब क्या? एक सेल्फ एक आत्मा का नियंत्रण का कंट्रोल आपके अंदर रहना चाहिए. आणि आत्म्याचं नियंत्रण जे आहे ते आपल्यावर राहिलं पाहिजे. वो कंट्रोल अगर आप में नहीं, बाकी सब फल है करके फल का गुण है आप में बोलने के बाद भी नियंत्रण अगर नहीं है, आत्मा कंट्रोल नहीं कर रहा है, तो मतलब बाकी जो फल का जो गुण दिखा रहे हैं वो झूठा फल दिखा रहे हैं आप. आणि मग तुमच्यामध्ये बाकीचे सर्व 6 फळ येत आहे पण आत्म्याच्या नियंत्रणामध्ये तुम्ही जर कार्य नाही करत आहे याचा अर्थ काय की ते 6 फळ सुद्धा खोटे आहे. हमें क्या लगता है? आपल्याला काय वाटतं? मैं भाई को हमेशा स्माइल करके प्रेज लॉर्ड बोला मतलब मैं प्रेम कर रहा हूँ. आणि भावाला नेहमी हसून मी प्रेज लॉर्ड म्हटलं म्हणजे मी त्याच्यावर प्रेम करतो. लेकिन अंदर ही क्या सोचा, खिचड़ी पक रहा है अंदर. आणि मनामध्ये त्याच्या विरोधामध्ये काय चाललेलं आहे? ऐसा व्यक्ति आगापे प्रेम नहीं कर रहा, आणि असा मनुष्य अगापे प्रेम नाही करत. फिलो प्रेम मतलब मनुष्य का स्वार्थी प्रेम कर रहा है. आणि मग तो फिलिया प्रेम असं तो करतोय. स्वार्थी प्रेम से तुम कितना भी कुछ कर लो प्रभु के लिए लाभदायक नहीं. आणि स्वार्थी प्रेमामध्ये तुम्ही कितीही काही करा पण त्याचा प्रभूच्या काही फायद्याचा नाही. हमारा एक छोटा सा उंगली भी उठाकर हम लोग प्रभु के लिए सेवा कर रहे हैं तो वो आत्मा के नियंत्रण में और प्रभु का महिमा के लिए होना चाहिए. आणि छोटस बोट उचलून जरी आपण प्रभूची सेवा जर करत आहे तर ते आत्म्याच्या अधीन राहून करायचंय. नहीं तो हमारा स्वयं का कर्म जो रीति रिवाज हम बचपन से करते आ रहे हैं वो सब कर्म एक रीति रिवाज बना रहेगा और हमारा सारा कर्म एक शत्रुत्व स्वभाव लाएगा. आणि रूढी परंपरेपासून आपण जे काही करत आलेलं आहे जर ते आत्म्याच्या प्रेरणेने नाहीये तर मग ते सर्व काय आहे की ते आपले कर्म राहतील की ज्याच्याद्वारे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा राहणार नाही. दूसरा कोरिन्थी वही 10वां अध्याय में दुसरे करंथीकराचं पत्र त्याच्या 10 अध्यायामध्ये उसका 17 और 18 पढ़ना. 17 आणि 18 वचन वाचा. परंतु जो घमंड करे हाँ वो प्रभु पर घमंड करे. हाँ. क्योंकि जो अपनी बड़ाई करता है जो अपनी बढ़ाई करता है वह नहीं वो नहीं, परंतु जिसकी बड़ाई प्रभु करता है जिसकी बढ़ाई प्रभु करता है वही ग्रहण किया जाता है. कौन ग्रहण करेगा उसे? है कि नहीं? मतलब क्या? मैं अपना स्वयं में फरीसी की जमान सब हमेशा प्रार्थना कर रहा हूँ, हमेशा उपवास कर रहा हूँ, सब प्रकार का रीत रिवाज में बचपन से करते आके सब कर रहा हूँ, तो मैं क्या कर रहा हूँ? अपने आप में मैं बढ़ाई करने का कोशिश कर रहा हूँ. प्रभु उसको बढ़ाई दे रहा नहीं है. आणि मग मी आठवड्यातून 2 वेळा उपवास करत आहे, मी दररोज प्रार्थना करत आहे, वचन वाचत आहे आणि लोकांना वचन सांगत आहे. हे सगळं मी जन्मापासूनच लहानपणापासूनच करत आहे. असं जर आपण असं म्हणतो तर मग काय करतोय की आपण पिढ्याना पिढ्या करत आलेल्या रीती रिवाजाप्रमाणे करत आहे. त्याच्याद्वारे प्रभू प्रसन्न नाहीये. प्रभु किस बात पे प्रसन्न है? आणि प्रभू कुठल्या गोष्टीमध्ये प्रसन्न आहे? क्योंकि जो कोई भी अगर प्रशंसा करे कर्म के वजह से नहीं, लेकिन प्रभु ने मुझे इस रीति से उपयोग किया बोलकर समर्पण करने वाला व्यक्ति ही सच्चा विश्वासी है. आणि मग आपण कर्मानुसार आपण केलेल्या गोष्टीवर प्रशंसा न करता प्रभूने आपल्याला जे काही सांगितलं ते जर आपण केलं तर मग त्याच्यामध्ये आपण समर्पण केलेला व्यक्ती आहोत. ये 10 ट्रैक बांटा आणि 10 ट्रॅक वाटले. लेकिन उधार या किसी ने एक भी ट्रैक लिया नहीं तो क्या फायदा? आणि मग जर कोणी एकानेही ट्रॅक घेतला नाही तर काय उपयोग? बॉम्बे में एक बहुत बड़ा चैलेंज है. ट्रैक देने जाएंगे तो लोगों के पास पलट के ये क्या है पूछने के लिए टाइम नहीं है, क्योंकि जल्दी उनको ऑफिस जाना है, उतना फास्ट लाइफ है वहां पर.
आणि बॉम्बे मध्ये लाईफ एवढं फास्ट आहे की कोणाला जर ट्रॅक दिला तर ते घेऊन लगेच पुढे जातील. हे काय आहे हे विचारण्याकरता सुद्धा कोणाकडे वेळ नाही. उनको लेने के लिए टाइम नहीं, क्योंकि लेट हो रहा है, जल्दी जाना है. आणि त्यांना घेण्याकरता वेळ नाहीये कारण त्यांना उशीर झालेला आहे. लेकिन घर में आकर क्या बोलेगा? आणि घरामध्ये येऊन काय म्हणतील? आज मैंने ट्रैक बांटा, अच्छा किया. आणि मी आज ट्रॅक वाटले, मी खूप चांगलं केलं. प्रियो, अपना स्वयं का अभिमान का बढ़ोतरी के लिए नहीं करना है. वो घर पे जाकर क्या करना चाहिए था? प्रभु आज एक ने भी ट्रैक नहीं लिया, मुझ पर आए प्रभु सहायता करो. वो लोग जो जा रहे हैं नरक में जा रहे हैं, प्रभु सहायता करो. छाती पीट कर रोने के बजाय वो स्वयं का कार्य में तृप्त, आज मैंने अच्छा काम किया, आज मैंने भक्ति का जीवन अच्छे से किया. आणि मग आपण घरी जाऊन आपली छाती मारत आपण अशी प्रार्थना करायला पाहिजे की मी आज एकही ट्रॅक नाही दिला. हे नाशाकडे जाणारे जे आत्मे की ज्याचा हिशोब मला घ्यायचा आहे, आपण अशा प्रकारे प्रार्थना करायला पाहिजे. पण तशा प्रकारे प्रार्थना न करता आपण काय म्हणतो की आज मी खूप काम केलं आणि भक्तीचं काम केलं म्हणून आपण स्वतःच्या कामावर कुशारकी मारतो. प्रभु प्रतिफल में 2 कोरिन्थी 5:10 में हम लोग स्पष्ट में पढ़ते हैं कि शरीर में करने वाला हर कर्म का बड़ा बुला बात का रीति से प्रभु हमको प्रतिफल देगा. आणि दुसरे कोरिन्थीकरांचं पत्र 5 अध्याय त्याच्या 10 वचनाच्या अनुसार आपण जे काय वाचतो की मनुष्याने आपल्या शरीरामध्ये राहत असताना केलेल्या सर्व चांगल्या आणि वाईट कामाच्या अनुसार प्रतिफळ प्राप्त करणार आहे. लेकिन भला क्या है, बुरा क्या है, वो कौन परखेगा? आणि चांगलं काय आणि वाईट काय हे कोण पारखेल? परमेश्वर यीशु मसीह न्याय करेगा. आणि त्याचा न्याय येशू ख्रिस्त करेल. बीमा सीट में प्रभु बोलेगा, बीमा न्याय सिंहासन में प्रभु विश्वासियों को बोलेगा, आणि प्रभू न्यायासनावर बसून विश्वासणाऱ्याला सांगेल, तूने ये कर्म तो किया, आणि तू हे कर्म तर केले, लेकिन भला है क्या बुरा, वो उसका क्लियरेंस प्रभु बताएगा. आणि ते चांगलं आहे का वाईट आहे याचं उत्तर प्रभू देईल. तो उस व्यक्ति के अंदर सोना चांदी बहुमूल्य पत्थर अगर ज्यादा है तो मतलब उसने आत्मा में किया. आणि त्याच्यामध्ये सोने चांदी आणि बहुमूल्य दगड जर जास्त आहे याचा अर्थ काय की त्याने जे केलेलं काम आहे ते आत्म्यामध्ये आहे. लेकिन लकड़ी घास भूसा में उसका प्रकट हो रहा है तो, आणि त्याच्या कामाच्या द्वारे लाकूड घास आणि भुसा जर प्रकट होत आहे तर याचा अर्थ काय? दोनों ने एक ही काम किया, दोघांनी एकच काम केलं, लेकिन परिणाम देखो क्या हो गया. आणि त्याचा फल वेगवेगळं आलं. ये है अंतिम समय में होने वाला सबसे बड़ा जो हथियार जो शैतान विश्वासियों के खिलाफ इस्तेमाल कर रहा है. आणि शेवटल्या काळामध्ये अशा प्रकारे शस्त्र जे आहे ते विश्वासणाऱ्याच्या विरोधात शत्रू सैतान उपयोगात आणत आहे. प्रियो, हम लोग अंतिम समय में है. त्यानं आपण शेवटल्या काळामध्ये आहे. अंतिम समय में क्या क्या अवस्था हो रहा है करके हम वचन में एकदम स्पष्ट रीति से हम जानते हैं. आणि या शेवटल्या काळामध्ये कशा प्रकारची अवस्था होत आहे आपण खूप चांगल्या प्रकारे जाणतो. हमें प्रभु को पूछना है, आपण प्रभूला विचारायचंय, क्या हम लोग कि प्रभु मैं आपका राज्य की बढ़ोतरी के लिए, मैं आपका लिए एक उपयोगी पात्र बन रहा हूँ या मैं आपके लिए रुकावट बन रहा हूँ प्रभु. आणि हे प्रभू तुझ्या राज्याच्या वाढीकरता मी एक उपयोगी पात्र होत आहे का त्याच्याकरता एक अडखळण होत आहे. फिलिपियों का पुस्तक में पौलुस कहता है 3 अध्याय में, मैं ये नहीं सोच रहा कि मैंने सब पा लिया है, लेकिन आज भी मैं ऐसा दौड़ रहा हूँ मानो कि मैं और पाऊं. आणि फिलिप्पियरांचं पत्र त्याच्या 3 अध्यायामध्ये प्रेषित पाऊल असं म्हणतो की मी असं नाहीये की सगळं प्राप्त केलं, पण मी माझ्या त्या निशाण्याच्या पाठीमागे धावत आहे की जेणेकरून मी ते प्राप्त करावं. मतलब क्या? उनके पास टाइम नहीं है. आज मैंने क्या क्या किया एडवर्टाइज करने के लिए उनके पास टाइम नहीं है. वो बस प्रभु के सेवा के लिए अपने आप के लिए एक उपयोगी पात्र बनकर समर्पण करते जा रहा है. आणि मग त्याने काय काय केलं हे सांगण्याकरता त्याच्याकडे वेळ नाहीये, पण प्रभूच्या कामाकरता तो समर्पित होत आहे. जैसा जैसा वो प्रार्थना में अपने आप को समर्पण करके प्रभु आज के लिए मैं आपका सेवा के लिए उपयोगी हूँ बोलता तो प्रभु तुरंत उसको आज का इंस्ट्रक्शन देगा. आणि प्रभू तुझ्या कामासाठी तुझ्या सेवेसाठी मी तयार आहे असं म्हटल्यानंतर प्रभू लगेच त्याला आज्ञा देईल. आज तुझे अंत्योक जाना पड़ेगा. आज तुला अंतोकियामध्ये जावं लागेल. वो सेवा होने के बाद कल प्रभु को फिर से बोलेगा, आणि ती सेवा झाल्यानंतर उद्या परत प्रभूला तो विचारेल, प्रभु आपका गुलाम हाजिर है, बताओ आज का क्या सेवा है. आणि प्रभू तुझा गुलाम तुझ्या समोर आहे, सांग आजची सेवा काय. प्रभु बोलेगा आज तू थेसलोनिका में जा. आणि प्रभू सांगेल की आज तू थेसलोनीमध्ये जा. ऐसा अनुभव हो रहा है क्या? असा अनुभव होत आहे का? हम लोग बाइबल पढ़ते समय में आपण बायबल वाचताना वचन के हम लोग अपना रीत के हिसाब से सवेरे उठकर एक बार पढ़ा और रात को सोने से पहले एक बार पढ़ा. आणि मग रीती रिवाजाप्रमाणे सकाळी उठल्यानंतर एकदा वाचलं आणि रात्री झोपताना एकदा वाचलं. लेकिन प्रभु ने बात किया, आणि प्रभू त्याच्याद्वारे तुमच्याशी बोलला. आप वचन क्यों पढ़े? आणि वचन का वाचलं?
प्रभु से बात करने ना। आणि प्रभूशी बोलण्याकरता आज मीटिंग में क्यों आया? आज मीटिंग मध्ये का आले? हाजिरी देने। आणि हजेरी लावायला। मुझे प्रभु मुझसे आज बात कर रहा है इसके लिए आया ना। आणि प्रभू माझ्याशी बोलेल म्हणून आले ना। अगर प्रभु मुझसे बात करने आ रहा है बोलो तो वो तैयार होकर आएगा। आणि प्रभू माझ्याशी बोलायला आलं तर मग ते तयार होऊन येतील। तो ये ऑटोमेटिक प्रोसेस है, मतलब दिखाने के लिए नहीं है। आणि हे फक्त दाखवण्याकरता नाहीये। वो क्या बोलेगा? ते काय म्हणेल? आज मीटिंग का तैयारी में वो समर्पण करके आएगा कि प्रभु का दास के वचन के द्वारा जो आपके लिए प्रभु मैं एक उपयोगी दास बन सकूं बोलकर समर्पण करके नम्र होकर आएगा। आणि मग प्रभूचा दास माझ्याशी जे काय बोलेल ते मी स्वतःला समर्पण करेल आणि प्रभू करता एक उपयोगी पात्र होईल। तैयारी नहीं रहेगा तो? आणि तयारी नसेल तर? आज प्रभु का दास मुझे टोक कर बात कर रहा है। आणि आज प्रभूचा दास मला टॉन्ट मारत बोलत आहे। मुझे ही क्यों देख रहे हैं आज? आणि आज माझ्याकडेच का पाहत आहे? ऐसा क्यों कर रहा है? असं का करत आहे? ये कौन विचार ला रहा है प्रियो? आणि हे विचार कोण आणतं? हमारा स्वयं अपने आप को टोककर वचन के खिलाफ शत्रुत्व खड़ा कर रहा है। आणि आपण आपल्या स्वतःच्याच विरोधामध्ये कार्य करतो आणि वचनाच्या विरोधामध्ये कार्य हम करतो। लोग लेवोदिकिया मंडली का दशा का अवस्थे से हटकर फिलाडेल्फिया का भाईचारा और सच्चा प्रेम में बने रहे प्रिय। आणि लौदिकेच्या मंडळीच्या पासून आपण दूर जाऊन फिलाडेल्फिया मंडळीप्रमाणे बंधु प्रीतीमध्ये वाढा। कि हम लोग अंत तक, जैसा प्रभु फिलाडेल्फिया मंडली को कहता है, तू भले ही कमजोर हो लेकिन तूने वचन को थामे रहा। आणि जसं फिलाडेल्फिया मंडळीला प्रभूने म्हटलं की तू दुर्बळ आहे, अशक्त आहे, पण तू माझं वचन सोडलं नाही हा. तर ते पकडून राहिला। तूने कर्मों को नहीं पकड़ा, वचन को पकड़ा। आणि तू आपल्या कामांना नाही पकडलं तर वचन पकडून राहिला। प्रियो, वचन को थामो, कर्म प्रिय प्रिय पीछे पीछे आते रहेगा। आणि मित्रांनो, वचन पकडून राहा, तुमचे काम त्याच्या पाठीमागे येत राहतील। आज मैं कितना किया वो नहीं, लेकिन आज मैं क्या करूं ये होना चाहिए हमें प्रभु की उपस्थिति में हमारा समर्पण। आणि आतापर्यंत मी काय काय केलं याचा हिशोब न ठेवता आज मी प्रभू करता काय करायचं याच्या करता समर्पण करा। आत्मिक युद्ध का एक बहुत बड़ा पहलू का पहचान प्रभु का आत्मा हमें दे। आणि आत्मिक युद्धाचा एक खूप मोठा दृष्टिकोन प्रभू आपल्याला देवो। प्रभु हमें सहायता करे। प्रभू आपल्याला सहाय्य करो।